मित्रांनो, आपण सध्या आहोत हिंद केसरी 61 फाट्याच्या माळशिरसच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी आज भव्यदिव्य असं ओपनचं हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे आणि सेमी क्रमांक 2 तुम्ही पाहिला असेल. त्याच्यामध्ये एका बैलजोडी ने फायनलसाठी मजल मारली आणि यामध्ये अतिशय चर्चा झाली त्या जोडीची. ती म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तो KGF प्रसिद्ध बैलगाडी मालक निखिल शेठ देडगे नांदेड सिटी, बैलगाडी मालक सचिन कदम यांचा चिकी आहे. ही घरचा साज पळाला आणि या घरच्या साजाची खूप चर्चा झाली. मोरे सरकारने सुद्धा या नंदींच्या विषयी अतिशय कौतुक केलं. तर दादा काय सांगाल, तुमचं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव सचिन तुकाराम कदम सांगवी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आणि दादा काय सांगाल चिक्याच्या विषयी आणि KGFच्या विषयी? KGF आणि चिक्याची जोडी अतिशय सुंदर पळाली. KGF आणि चिक्या जेव्हा जोट्यात एका घातल्या तेव्हा ती गुलालात पात्र झालेली आहे. बर, आज हिंद केसरीला पात्र झालोय आम्ही. पात्र झालाय फायनलला. आता थोड्याच वेळात फायनलला जाणार तुम्ही पळायला. हो. तर काय सांगाल घरच्या साजाचं, काय सांगाल? म्हणजे लोकांना कौतुक वाटलं, घरचा साज पळाला आणि तो फायनलला पात्र झाला. घरच्या साजाचं कौतुक म्हणजे आमचे दोस्त निखिल शेठ देडगे यांना सुकन्या झालेली आहे. त्याच्या वतीने आम्हाला पहिलाच गोल आला. होय का? म्हणजे काल त्यांना कन्यारत्न झाली. हा, कन्यारत्न झाली. आणि आज आम्ही गुलालाला पात्र झालोय. गुलाला पात्र झाला. हा, म्हणजे खरंच लक्ष्मीचेच पाय. होय का? बरं. आणि किती वर्षाचा निखिल शेठचा सगळा हा संघर्ष होता, काय सांगाल? एक 2-3 वर्षाचा संघर्ष होता हिंद केसरी व्हायचा. हा. चिक्याच्या विषयी काय सांगाल? चिक्या कुठली खरेदी काय? चिक्या ही आमच्या गावातलीच खरेदी. राजेंद्र चव्हाण म्हणून आहेत, त्यांची खरेदी आहे. त्यांच्यापासून घेतलेली आहे, गावातलीच खरेदी आहे. आणि आता कुठं असतो हा? आपल्यापाशीच असतो, सांगवीतच असतो. बर. आणि कसं काय मग पायरा जुळून आला? पायरा जुळून म्हणजे हा चिक्याचा आम्ही करार केलेला आहे 5 महिन्यासाठी. बर. हा, करार म्हणजे झालाय हा इष्ट. बर. म्हणजे सांगाय नको इतकं काय. होय. आणि त्यामुळं काय आलं, पाठीमागं सापमध्ये आम्ही पळालो गाडी घेऊन. ही जोडी पळाली तेव्हा पण गुलाला पात्र झालेली. म्हणून 1-2 मैदान आमची आता फेल गेली. कोरेगावला काय हिंद केसरी झालो नाही, पेडगावला पण झालो नाही. त्यामुळे माळशिरसला पहिल्यांदा हिंद केसरी झालो आम्ही. आणि त्याची इच्छा खूप होती पळायची. हो. आणि KGFने आज करून दाखवलं का? KGFच्या विषयी काय सांगा? KGF बोलायला एवढं कमीच आहे. KGFनं जेवढी साथ दिली ना तेवढी चिक्यानं पण त्याला साथ दिली आहे. आणि ज्यावेळेस असल्या मोठ्या मैदानामध्ये नंदींचं कौतुक होतं, मोरे सरकारने तुमचं कौतुक केलं. हो. आणि म्हणजे खूप आनंद झाला का तुम्हाला? हो, खूप आनंद झाला, भरपूर आनंद झाला. जॉकी कोण होतं गाडी गटाला? आणि जॉकी सोमा ड्रायव्हर वाकवाडी. आणि सेमीला पण सोमा ड्रायव्हरच होता. अजून काय सांगाल? अजून म्हणजे आम्हाला आमच्या मित्रांची साथ आहे भरपूर. चंदू ड्रायव्हर, पांडुरंग शेलार, श्याम आष्टेकर, हे आमचे गावातले सर्व मित्र आहेत, ते यांची साथ होती सगळी. कैलास काटे, संकेत, तानाजी, सुशांत, हनुमंत, भरपूर साथ आहे. लय जवळ बांधला स्टेजच्या, काय म्हणा ना. आम्ही लेट झालो याला. आम्ही 20व्या फेऱ्या टायमाला आलो इथं. आम्ही सोडली गाडी इथं की लगेच आम्ही पळाय गेलो. 30व्या गटात पळाय गेलो लगेच आम्ही. गेल्या आम्हाला म्हणजे लगेच पळायला लागलं. गट काढला आणि नंतर काय जागा भेटली ना, आम्ही आपल्या इथंच थांबला. हा, या मावशी म्हटल्या थांबा इथंच, नाही त्या गाड्या आहेत इथे. चालतंय, तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या समेत प्रसिद्ध बैलगाडी मालक निखिल शेठ देडगे आहेत. KGF बैलाचे मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्कार दादा, काय सांगाल आज KGF आणि चिक्यानं घरच्या साजानं हिंद केसरी 61 फाट्याच्या माळशिरस मैदानामध्ये फायनलचा पात्र झालेले, फायनलचा गुलाल घेतलेला, काय सांगाल? काय आनंदाचा, खूप आनंदाचा दिवस आहे आज. जवळजवळ आपण 10 वर्ष ह्या नादात होतो, पण ओरिजिनल हिंद केसरी मैदानात आपल्याला गुलाल प्राप्त होत नव्हता. तर कालच कन्यारत्न प्राप्त झाले मला आणि तिच्या पायगुणाने लक्ष्मीच्या आज हिंद केसरीचा गुलाल मिळाला. म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे. बरं. आणि विशेष म्हणजे आज खूप चर्चा झाली या साधाची. सेमी क्रमांक 2 मध्ये ही गाडी पळाली. हो, काय सांगाल याच्याविषयी? घरची गाडी चांगलीच पळते. आता सापला आपण 3 नंबर केला होता, त्याच्यानंतर आज परत हाणली. म्हणजे जेव्हा एका जोड्यात आली फायनलचा गुलाल फिक्सच आहे. आणि आता आपण करार केला त्या चिक्क्या बैलाचा, म्हणजे दुष्यातला जवळजवळ विक्रमी करार केलाय. आणि आज घरचा साज हाणून आपण गुलालासाठी प्राप्त झालो. चिक्क्या करारावर किती दिवसाचा करार आहे? हो. हॅलो.
किती दिवसाचा आहे चिक्याचा करार साधारण? 6 महिन्याचा करार आहे. पण ते काय आपले घरगुती संबंध असल्यामुळं बर जोपर्यंत आहे तोपर्यंत आता तो आपल्याच नावावरती मी करारातच पळत. बर बर. आणि काय आनंद, काय सांगाल चिक्याच्या विषयी, काय सांगाल, कसं काय तुम्ही त्याला केलं बाबा, आता चूज केलं की ह्याला ह्याच्याबरोबर आता करार केला पाहिजे, हा आपल्या नावावर पळवला पाहिजे, त्याच्यात काय पाहिलं? काय झालं, आपण KGF चा तो पायरा झाला होता. बर. त्या दिवशी आपण 3 नंबर केला. हा. 3 नंबर केल्यावरती मग आपलं बोलता बोलता असंच झालं. हा. आपण त्याचा करार केला. तो एका महिन्यात 7 फायनल घेतल्यात आता चालूच्या दिन बर 3 तारखेपासून. बर. आणि दोन्ही खांद कड्यानी पळतो. हं. आपला अखंड महाराष्ट्राचा दैवत बाकासूर. हा. बाकासूरच्या गळ्यात पळून त्याने आता क्वार्टरला राहिला. हा. आणि त्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी उजेडात आला खोंड. बर. दादा, आनंद कसा आहे सगळा? आता तुम्ही मैदानात नाही आज, तिकडे आहात, कुठे आहात? पुण्यात मध्ये आहेत का कुठे बाहेर? पुण्यातच आहे. नेमकं दवाखान्यात असल्यामुळे मला काय जमलं नाही मैदानात यायला. बर बर पण आज म्हणजे माझी सगळी स्वप्न पूर्ण झाले झालं. बर. मुलगी झाली आणि हिंदकेसरीचं लई दिवसाचं स्वप्न होतं ते आज तिच्या पायगुणाने का होईना पूर्ण झालं आमचं. बरं चालतंय. तुमचं अभिनंदन दादा. भेटू लवकरच मैदानात. हा. धन्यवाद धन्यवाद हा. तुषार. हो.